नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे अद्वैत वर्मा गोल्ड या कंपनीजवळ बोलत असतो. वर्मा गोल्ड या कंपनीमधील लोकांनी चांदेकरांना पैसे दिलेले आहेत आणि त्यांनी आता त्याच्यावरती लवकरात लवकर कामसुद्धा सुरू केलेलं आहे, ही माहिती त्याला मिळालेली असते. तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो की हे बघा, आम्ही कुठल्याही पद्धतीचं काम अजून सुरू केलेलंच नाही आहे, कारण तुमच्याकडून आम्हाला ॲडव्हान्स पेमेंट अजून पोहोचलेलंच नाही आहे आणि जर आपला इथे पेपर वर्कसुद्धा पूर्ण झालेला नाही आहे, तर आमची कंपनी ॲडव्हान्स पेमेंट घेऊन काम कसं काय सुरू करेल? तुम्ही एक काम करा, प्लीज 1 मिनिट तुम्ही जरा होल्ड करा. आणि इथे अद्वैत प्रीतीला विचारतो की प्रीती, आपल्याकडे कुणी वर्मा गोल्ड्समधून माणूस आला होता का आणि त्याने आपल्या कंपनीला ॲडव्हान्स पेमेंट वगैरे काही दिलं आहे का? तेव्हा प्रीती म्हणते, नाही सर, असं माझ्याजवळ तरी कुणीही आलं नव्हतं आणि कुणीही पैसे दिलेत हे मला माहिती नाही आहे. प्रीतीने सुद्धा स्पष्टपणे आता इथे नाहीच सांगितलेलं असतं. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की मग कोण आलं होतं? वर्मा गोल्डमधून आपल्याला कुणी पैसे दिले असतील आणि ते पैसे कुणाजवळ गेले असतील? तेव्हा अद्वैत म्हणतो, 1 मिनिट तुम्ही जरा आता थांबा, मी माझ्या लोकांबरोबर डिस्कस करतो. ते पैसे कुणाजवळ आलेत ते मला आता बघायला हवं. तेव्हा इकडे अद्वैत आता फोन ठेवून देतो आणि राहुलला म्हणत असतो की राहुल, तू कुणाजवळ बोलला होतास का वर्मा गोल्डमध्ये? तू कुणाला सांगितलं होतंस का की आम्हाला ॲडव्हान्स पेमेंट द्या म्हणून आणि आम्ही काम सुरू करतो? तू कुणाला अप्रूव्हल दिलं होतंस? तेव्हा राहुल म्हणतो, नाही रे दादा, मी कुणालाही अप्रूव्हल दिलेलं नाही आहे. त्यानंतर इथे प्रीती म्हणत असते की सर, माझ्या माहितीनुसार मी एका व्यक्तीला इथे बघितलं होतं. वर्मा गोल्डमधून एक माणूस आला होता. पैशांची बॅग त्याच्या हातामध्ये कदाचित होती, पण तो येऊन कुणाला भेटला, कुणाजवळ त्याने पैसे दिले आणि काय बोलून गेला याबद्दल मला माहिती नाही आहे. तो आला, कुणाला तरी भेटून लगेच निघूनसुद्धा गेला. पण त्या व्यक्तीला मी बघितलं होतं, पण मी काही विचारलं नाही. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, अरे काय नॉनसेन्स आहे हा? म्हणजे वर्मा गोल्डमधून माणूस येतो, तो कुणाला भेटतो काय, भेटून जातो काय आणि तुम्हाला सगळ्यांना त्याबद्दल काहीच माहिती नाही आहे, याला काही अर्थ आहे का? तेव्हा अद्वैत म्हणतो की राहुल, एक काम कर, तू आता वर्मा गोल्डमध्ये त्या कंपनीला फोन कर आणि त्यांच्याकडून सगळी माहिती घे. ते कुणाला भेटले, कुणाला पैसे दिले, हे सगळे अपडेट मला आत्ताच्या आत्ता हवेत. आई, तुला पण माहिती आहे ना, आपल्या कंपनीमध्ये जोपर्यंत आपण अप्रूव्हल देत नाही, पूर्ण व्यवस्थितरित्या आपल्या इथे सगळा पेपर वर्क होत नाही, त्याशिवाय आपण त्या लोकांकडून पैसे घेत नाही. बरोबर की नाही? कधीच आपण पैसे घेत नाही आणि हातामध्ये तर मुळीच घेत नाही. हे सगळं काय चाललं आहे? खरंच मला काही कळत नाही आहे. राहुल, तू फोन करतोयस ना? आत्ताच्या आत्ता फोन कर आणि त्यांच्याकडून सगळे अपडेट घे. मला जाणून घ्यायचं आहे ते इथे येऊन कुणाला भेटले होते आणि कुणाला त्यांनी पैसे दिलेत. हा असा मूर्खपणा आपल्या कंपनीमध्ये कधीच होत नाही. एवढे अनप्रोफेशनल आपण कधी वागतो का? आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचं इथे अपडेट ठेवावं लागतं. सगळा लिखाटिपा असतो आणि जेव्हा पैसे येतात ना, तेव्हा रीतसर इथे सगळं काम केलं जातं. सगळा पेपरवर्क आपल्याकडे असतो आणि त्याच्यानंतरच आपण दुसऱ्या कंपनीकडून इथे पैसे स्वीकारत असतो. हे असे अनप्रोफेशनली कोण येतं, पैसे देऊन जातं आणि आपण ते घेऊन ठेवतो, असं कधीही आत्तापर्यंत झालेलंच नाही आहे आपल्या कंपनीमध्ये. त्यानंतर इथे राहुलने वर्मा कंपनीला फोन केलेला असतो. आता राहुल तर हे सगळं नाटकच करत असतो, कारण त्यानेच हे सगळं मुद्दामून घडून आणलेलं असतं. कारण ही आयडिया नैनाची असते. नैनाने सांगितलेलं असतं, जर अद्वैत आणि कलाला एकमेकांपासून वेगळं करायचं असेल, तर त्यासाठी आपल्याला असं काहीतरी करावं लागेल की इथे कला अद्वैतच्या नजरेतून पडली पाहिजे. फक्त अद्वैतच्याच नाही, तर सगळ्या चांदेकरांच्या नजरेतून ती वारंवार पडली पाहिजे आणि तेव्हाच ती या घरातून निघून जाईल. आपण इथे अद्वैत आणि कलामध्ये फूट निर्माण करू शकतो. तेव्हा इकडे आता सगळं बोलणं त्याचं झालेलं असतं वर्मा कंपनीबरोबर आणि तेव्हा इथे राहुल म्हणत असतो की ब्रो, अरे त्या लोकांचं म्हणणं असं आहे की वर्मा कंपनीचा माणूस आपल्याकडे आला होता, तो कलाला भेटला आणि कलाने ते सगळे पैसे घेतले आणि बॅगमध्ये जेव्हा ठेवले तिच्या, तेव्हा तो माणूस निघून गेला, असं त्यांचं म्हणणं आहे. तेव्हा इकडे राहुलने आग लावण्यासाठी हे सगळं तो बोललेला असतो. तेव्हा इकडे अद्वैतला जेव्हा ही गोष्ट कळते की कलाने ते पैसे घेतले आणि ते पैसे तिने तिच्या बॅगमध्ये ठेवले आणि सरळ ती पैसे घेऊन निघून आली, तेव्हा अद्वैतला या गोष्टीचा खूप जास्त राग येतो. कारण त्याला हे अजिबात आवडत नाही. कामाच्या बाबतीमध्ये प्रोफेशनलपणा नेहमी असावा आणि एकमेकांबरोबर सतत
सांगणं असावं, म्हणजे पारदर्शकता असावी कामामध्ये, हे त्याचं म्हणणं असतं. असं कुणीही येईल, पैसे देईल आणि आपण ते पैसे ठेवून घ्यायचे आणि कंपनीमध्ये कुठल्याही वरिष्ठाला त्याबद्दल काही सांगायचं सुद्धा नाही. ही गोष्ट आता अद्वैतला अजिबात आवडलेली नसते आणि त्यामुळे त्याला जेव्हा ही गोष्ट कळते की पैसे कलाला दिले आणि कला ते पैसे बॅगमध्ये ठेवून घरी निघून आली, ते ऐकून इथे अद्वैतला खूप मोठा आता धक्का बसलेला असतो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता रोहिणी आणि त्याचबरोबर सरोज दोघीही घरी आलेले असतात. तेव्हा रोहिणी म्हणत असते की सरोज वहिनी, आता बघ तू, या दोघांमध्ये अंतर निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला जे हवंय ना ते लवकरच मिळणार आहे. ही मुलगी कायमची या घरातून निघून जाणार आहे. कारण अद्वैतला कामाच्या बाबतीमध्ये किती त्याला सिरियसनेस असतो तुला माहिती आहे ना. आणि आता इथे अद्वैत आला ना की त्या दोघांचं कडाड्याचं भांडणसुद्धा होणार आहे. जेव्हा अद्वैत कलाला बोलेल ना तेव्हा तू मध्ये काहीच बोलू नको, नाहीतर मग डॅड आहेत ना ते तुलाच गप्प करतील आणि मग डॅडने एकदा का तिची बाजू घेतली की मग सगळं झुकतं माप आहे ना कलाकडे जाईल. तेव्हा तू मध्ये काहीही बोलू नको. अद्वैत जे काही बोलेल ते सगळं बोलू दे. तेव्हा इकडे अद्वैत येतो आणि जोर जोरात कलाला आवाज देतो, खरे लवकर इकडे ये, खरे लवकर इकडे ये. तेव्हा इकडे कला धावत पळत बाहेर येते. तेव्हा इथे आबा म्हणत असतात, अरे काय झालं अद्वैता, अरे कलाला इतक्या जोरात का हाका मारतोयस, सगळं काही ठीक आहे ना. तेव्हा इथे कला म्हणत असते, चांदेकर काय झालं, अरे तू इतक्या जोरात का मला ओरडतोयस. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, ते सगळं जाऊ दे, कामच तसं गेलेस ना. आणि अद्वैत तिला म्हणतो की आधी तू मला सांग, वर्मा कंपनीमधून माणूस आला होता, त्याच्याकडून तू पैसे घेतलेस का. तेव्हा कला म्हणते, हो तो माणूस आला होता आणि मी त्याच्याकडून पैसे घेतलेत. तेव्हा अद्वैत म्हणतो, तू असे कसे त्याच्याकडून पैसे घेतलेस आणि का, तुला अजिबात काहीच वाटत नाही आहे का हे बोलताना. तेव्हा कला म्हणत असते, चांदेकर अरे तो माणूस आला आणि त्याने मला असं काही सांगितलं की अक्षरशः त्याने माझ्या हातामध्ये पैसे थोपले, मी त्याच्याकडून पैसे घेतलेले नाही आहेत, तो देऊन गेला. तेव्हा इथे अद्वैत म्हणतो, या वागण्याला काय म्हणतात, अनप्रोफेशनलपणे वागणं, हे तुला शोभून तरी दिसतं का. आणि काय गं, सगळी कामं तुला का करायची असतात, तू अति शहाणी समजतेस का स्वतःला. हे एवढं सोपं वाटतं का तुला. कंपनीचं अकाउंट तुझ्याकडे आहे का, नाही ना, मग तू का पैसे घेतलेस. अद्वैत म्हणतो की तू इथे घरामध्ये जी कामं करतेस, एका बाजूला किराणा भरतेस आणि दुसऱ्या बाजूला किचनमध्ये फोडण्या देतेस, एवढं सोपं वाटतं का तुला कंपनीचं अकाउंट सांभाळणं. आणि जेव्हा वर्मा कंपनीचा माणूस आला, त्याने तुला पैसे दिले, पहिली गोष्ट तू ते पैसे घ्यायला नाही पाहिजे होतीस. तू त्याबद्दल कुठल्या वरिष्ठांबरोबर बोललीस का, अकाउंट मॅनेजर बरोबर किंवा जे लोक अकाउंट सांभाळतात त्यांच्या कुणाला तरी तू काही सांगितलंस का. तेव्हा कला म्हणते, चांदेकर प्लीज तू शांत हो, हे बघ ते पैसे मी घेतले, मी मान्य करते. अरे पण तो माणूस आला, त्याने जबरदस्तीने ते पैसे माझ्याकडे दिले आणि मला म्हणाला की हे पैसे सरांनीच द्यायला सांगितलेत म्हणून. आणि तू मिटिंगमध्ये होतास, मला बोलायलासुद्धा त्या माणसाने वेळ दिला नाही आणि म्हणून ते पैसे मी घेतले, नाहीतर मला कुठल्याही अर्थी ते पैसे घ्यायचे नव्हते. मी का घेईन तू सांग बरं मला. आणि मी तुला सांगणारच होते, पण तेवढ्यात मी घरी आले. तेव्हा इकडे आता आबा म्हणत असतात की कला, हे सगळं खरं आहे का. अद्वैत म्हणतो, तसे तू पैसे घेतलेस का. तेव्हा कला म्हणते, हो आबा मी पैसे घेतले, पण मी कुठल्याही चुकीच्या अर्थी ते घेतलेच नव्हते. त्या माणसाने अद्वैतचं नाव सांगूनच ते पैसे दिले होते. तेव्हा इकडे आबा म्हणतात की असं अजिबात करायचं नाही कला, अद्वैत जे बोलतोय ते अगदी बरोबर आहे. अगं कुणाला तरी सांगायचं ना, तो माणूस पैसे घेऊन आलाय ते, तू असे एकटीने कसे काय घेतलेस. आणि अशाने त्या लोकांना असंच वाटेल ना की यांच्या कंपनीमध्ये एकमेकांना सांगणं हे महत्त्वाचंच नाही आहे, एकमेकांमध्ये संवाद होत नाही, कामामध्ये पारदर्शकता नाही, असंच वाटेल ना त्या लोकांना. तेव्हा इकडे आता रोहिणी म्हणत असते, आणि काय गं कला, कुणालाही न विचारता ते पैसे तू तुझ्याकडे घेतलेस आणि बॅगमध्ये ठेवलेस का. ते पैसे कुणाला तरी दाखवणं तुला महत्त्वाचं वाटलं नाही का. कंपनीमध्ये एवढी माणसं होती आणि आपल्याकडे अकाउंट्स डिपार्टमेंट कोण सांभाळतं, तुला हे सुद्धा माहिती नाही आहे. सरोज वहिनी बघते. मग तू जर अद्वैत मीटिंगमध्ये होता तर तू सरोज वहिनीला का नाही सांगितलंस, तिच्याकडे ते पैसे का नाही दिलेस, ते पैसे तुला बॅगमध्ये ठेवायची काय गरज होती. तेव्हा इकडे सरोज म्हणत असते, नाहीतर काय. आणि काय गं, तुला एवढ्या मोठ्या कंपनीचं अकाउंट्स काय असतं ते तरी माहिती आहे का, वर्षाचा आपला टर्नओव्हर किती असतो हे तरी तुला माहिती आहे. अगं एवढ्या मोठ्या चांदेकरांचा बिझनेस सांभाळणं खायचं काम नाही आहे आणि अकाउंटसुद्धा सांभाळणं हे सुद्धा खायचं काम नाही आहे. कुठल्या तरी फडतूस टपरीवरती तू तिथे एक एक 2-2 रुपयाचा हिशोब करतेस म्हणून तुला काय वाटतं, तिथे ती चिल्लर मोजतेस. तसे इथे सुद्धा तू आमच्या कंपनीचं अकाउंट सांभाळशील असं वाटलं का तुला.
हे सगळं हिने मुद्दामून केले अद्वैत, तुला कळतंय का? अरे हिच्यामुळे आपल्या कंपनीची किती इज्जत गेली असती, तुला माहिती तरी आहे का? आणि सरोज वहिनी, अगं कंपनीचं कामकाज हे तू बघतेस, अद्वैत बघतो, राहुल बघतो, यापैकी कुणालाही तिने काही सांगितलं नाही. मला तर असं वाटतंय की ते पैसे तुला काही गडप करायचे होते का, म्हणून बॅगमध्ये टाकून घेऊन आलीस. तेव्हा इकडे कला म्हणत असते की सरोज मॅडम, रोहिणी मॅडम, हे बघ अद्वैत, मी तुम्हाला सगळ्यांना सॉरी म्हणते. हे बघा माझा कुठला तसा चुकीचा अर्थ नव्हता. ते पैसे त्या लोकांनी माझ्या हातात दिले, ते पैसे गायब होऊ नये किंवा ते पैसे कुणी घेऊ नये म्हणून ते मी बॅगमध्ये ठेवले होते. बाकी माझा काही चुकीचा अर्थ नव्हता आणि तुम्ही तो प्लीज घेऊ नका. तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो, अगं पण कुणाला विचारून ते पैसे घेतलेस तू आणि एवढी रक्कम बॅगमधून घेऊन आलीस. जर रस्त्यामध्ये ती बॅग कुणी चोरली असती तर काय केलं असतं मी? एवढी मोठी रक्कम तू कशी काय परत करणार होतीस? तेव्हा इकडे आबा म्हणतात की कला, अद्वैत जे काही बोलतोय ते बरोबर आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, पैसे कुठे आहेत? कला म्हणते बॅगमध्ये वरती. अद्वैत म्हणतो, आधी रूममध्ये गेल्यानंतर मला ते पैसे द्यायचे, मला बाकी काही बोलायचं नाही आहे. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो आता अद्वैत कलावरती रागवलेला असतो आणि हे बरोबरच असतं. म्हणजे कंपनीचं कामकाज हे व्यवस्थितरित्या अगदी सगळीकडे लिखाटिपा करून इथे व्यवस्थित त्याचं पेपरवर्क तयार करूनच घेतले जातात. ही गोष्ट साधी इथे कलाला माहिती हवी. अद्वैतचं नाव सांगून कुणीही पैसे देईल म्हणून ते लगेच घ्यायचे आणि बॅगमध्ये ठेवायचे, याला काही अर्थ नसतो. आणि हीच गोष्ट आता अद्वैतला आवडलेली नसते. एवढी चांगली, सगळीकडे बोलणारी, चालणारी, प्रत्येक गोष्टीमध्ये हिला नाक खुपसायचं असतं, पण तरीसुद्धा ही साधी गोष्ट हिला का कळली नसेल? त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे अद्वैत आता कलावरती रागवल्यामुळे तिच्याबरोबर बोलत नसतो. तेव्हा कला इथे त्याचे पैसे त्याला परत करून टाकते. तेव्हा ते सगळे पैसे तो कपाटामध्ये ठेवतो आणि त्यानंतरला लॅपटॉपवरती आपलं काम करत बसलेला असतो. तेव्हा इकडे कला म्हणत असते, चांदेकर माझ्यावरती रागवलाय, पण चांदेकर मी खरं सांगते, मी काही मुद्दामून केलेलं नाही आहे रे. प्लीज बोल ना माझ्याशी. एकाच रूममध्ये आहोत आपण आणि तू माझ्याशी बोलत नाही आहेस, तर हा अबोला मला काही सहन होत नाही आहे. बोल ना प्लीज, हवं तर ओरड, माझ्यावरती रागव, पण काहीतरी बोल. तेव्हा इकडे आता कला मनामध्ये हे सगळं बोलत असताना अद्वैत मात्र कामामध्ये व्यस्त असतो. तेव्हा इथे कला हृदयी वसंत फुलताना हे गाणं म्हणत असते आणि ते सुद्धा बेसुऱ्या आवाजामध्ये. तेव्हा इकडे अद्वैत त्याच्यावरती तिला असं म्हणायला हवा की हे बेसुऱ्या आवाजामध्ये माझं आवडतं गाणं म्हणू नकोस, तुला नाही जमत, असं बोलणारे अद्वैत, यासाठी ती ते गाणं म्हणत असते हृदयी वसंत फुलताना. तरीसुद्धा इथे अद्वैत तिला काही बोलतच नाही. तेव्हा अद्वैत उलट मनामध्ये असं म्हणत असतो, काय निर्लज्ज मुलगी आहे ही, हिने चूक केली आहे आणि एवढी मोठी चूक करून आता स्वतःच माझ्या मागे मागे करते, हिला काहीच कसं वाटत नाही आहे. तर इकडे अद्वैत मनात का होईना पण तिला निर्लज्जसुद्धा म्हणालेला असतो. काय इथे कलाला सगळेजण हाडूस करतात, काही कळत नाही आणि तीसुद्धा त्याच्यावरती कुणाला काही बोलतसुद्धा नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता अद्वैत त्या जागेवरून उठून दुसऱ्या जागेवरती जाऊन बसतो, पण कलाला एक शब्दसुद्धा बोलत नाही. तेव्हा कला म्हणत असते, अद्वैत अरे प्लीज बोल ना माझ्याकडे. हे बघ चांदेकर, मी मान्य करते की माझं चुकलं, मी त्या माणसाकडून पैसे घ्यायला नको होते. अरे पण मी खरंच सांगते, माझ्या मनामध्ये असं काही नव्हतं. माझ्या मनात विचार पण नाही आला की हा माणूस चुकीच्या अर्थी पैसे देतोय. अरे त्याने तुझं नाव सांगितलं म्हणून ते पैसे मी घेतले ना. मी तुला सगळं सांगणारच होते, पण तेवढ्यातच मी घरी आले. चांदेकर प्लीज बोल ना माझ्याशी. तर इकडे आता कला अद्वैतजवळ सतत बोलायला येत असते आणि हे अद्वैतला आवडत नाही, म्हणून तो सरळ आता बाहेर निघून येतो आणि येऊन आता सोफ्यावरती बसलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो अद्वैत आता सोफ्यावरती येऊन शांतपणे बसलेला असताना त्याचं लक्ष आपल्या आईच्या रूमकडे जातं. त्याला लाईट चालू दिसते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, हे काय, आईच्या रूमची लाईट चालू आहे अजून? आई अजून झोपलेली नाही आहे? तेव्हा तू लगेचच चौकशी करण्यासाठी येतो. तो दरवाजा नॉक करतो आणि म्हणतो, आई आतमध्ये येऊ का? तेव्हा इकडे सरोज म्हणत असते, अद्वैत तू, अरे तू आज इकडे कसं काय रस्ता चुकलास? आणि ती म्हणते, अरे ये ना, एवढी फॉर्मॅलिटी का, असं विचारतोयस का? तेव्हा इकडे आता सरोज म्हणत असते की ये. तेव्हा सरोज म्हणते की अद्वैत तू मुलगा आहेस माझा, न विचारता सुद्धा येऊ शकतोस. तेव्हा इकडे ती म्हणते की ये ना, बस इथे. तेव्हा इथे अद्वैत म्हणतो, नाही आई, म्हणजे मी बाहेर येऊन बसलो होतो, बघितलं तर तुझ्या रूमची लाईट चालू होती. म्हणजे तू एवढा उशिरापर्यंत कधीच जागत नाहीस ना, तू लवकर झोपतेस, मग आज काय एवढी जागी? सगळं काही ठीक आहे ना? तुला बरं वाटत नाही आहे का? तेव्हा इकडे सरोज म्हणत असते,
अरे हल्ली मला झोपच येत नाही आणि हे आजचं किंवा कालचं नाही आहे. गेली महिना, दीड महिना मला झोपच येत नाही आहे. तेव्हा इकडे मी अशीच जागी असते आणि नंतर मी झोपते. तेव्हा इकडे सरोज म्हणते, "पण ही गोष्ट तुझ्या आत्ता लक्षात आली आहे. कसं आहे ना अद्वैत, हल्ली तुझ्या गोष्टी काही लक्षातच येत नाही आणि तू तुझ्या रूममधून जास्त बाहेरसुद्धा येत नाही ना. आता कशी वाट चुकलायस काय माहिती आणि इतक्या दिवसानंतर तू आईची विचारपूस करायला आलायस. नाहीतर मला झोप तर कधीपासूनच येत नाही. मला सतत तुझी काळजी वाटत असते रे." तेव्हा इकडे अद्वैत म्हणत असतो, की "आई, अगं पण असं काय झालंय? तू माझी इतकी काळजी का करतेस? आणि असं नाही आई, की माझं तुझ्याकडे लक्ष नाही आहे. माझं तुझ्याकडे लक्ष असतं. मला तुझी काळजी वाटते." तेव्हा इकडे अद्वैत म्हणतो, "पण कामामध्येच इतका बिझी होतो ना." तेव्हा इकडे सरोज म्हणते, "कामामध्ये बिझी तू आधीसुद्धा असायचास, पण तेव्हा रोज चौकशी तरी करायचास. पण आता कितीतरी दिवसानंतर तू रूममध्ये येऊन मला विचारतोयस, की तुला बरं वाटतंय का? तुझी तब्येत ठीक आहे का? नाहीतर एवढ्या दिवसांमध्ये तू इथे फिरकलासुद्धा नाहीस." तेव्हा इकडे सरोज आता इमोशनल झालेली असते. अद्वैत म्हणत असतो, की "आई काय झालंय? तू असं का बोलतेस? सगळं काही ठीक आहे अगं, आणि तू आत्ताच का माझी एवढी काळजी करतेस? मी खरंच ठीक आहे, तू असा विचार करू नकोस." तेव्हा इकडे सरोज म्हणते, की "अद्वैत, अरे दिसताना सगळं चांगलंच दिसत असतं रे. आपल्याला असं वाटतं की सगळं काही चांगलं चालू आहे. पण मला माहिती आहे ना तुझ्या मनाची काय अवस्था झाली आहे ती, आणि तुझ्या मनामध्ये आता काय चालू आहे ना, हे सुद्धा मला कळतंय." तेव्हा अद्वैत म्हणतो, "पण आई मी एकदम ठीक आहे. तू असं का बोलतेस?" तेव्हा इथे आता सरोज म्हणत असते, की "अद्वैत, अरे तुला एक गोष्ट मला सांगायची आहे. म्हणजे बघ ना, तुझे बाबा आणि मी, आमच्या दोघांचं लग्न झालं. पण लोकांमध्ये हल्ली ते बोलतात ना, की कंपॅटिबिलिटी हवी. दोन व्यक्तींमध्ये हे आता कंपेअर करण्यासारख्या खूप गोष्टी हव्या असतात. पण ती जर कंपॅटिबिलिटी नसेल, तर ते नातं कसं टिकणार? तुझे बाबा आणि मी, आमच्या सवयी सगळ्या वेगळ्या, तरीसुद्धा आमच्या दोघांचं लग्न झालं आणि आम्ही दोघांनी खूप प्रयत्न केलं आमचं नातं टिकवण्याचा. पण आमचं नातं काही टिकलं नाही. म्हणजे कसं आहे ना अद्वैत, आपल्या चांदेकरांमध्ये संसार न टिकण्याचा इतिहास आहे. तुला पण माहिती असेल, आपल्या इथे सगळे संसार टिकतातच असे नाही. म्हणजे ओढून ताणून इथे नातं टिकवलं जातं. आणि माझ्या बाबतीत जे झालं ते तुझ्या बाबतीत व्हावं असं मला नाही वाटत." तेव्हा इकडे नैना बाहेर आलेली असते. नैना म्हणते, की "कोण बोलते एवढ्या रात्री? सरोज मामी कुणाजवळ बोलतायत?" तेव्हा ती येऊन आता बघते आणि ऐकण्याचा प्रयत्न करत असते. तर इथे सरोज अद्वैत बरोबर बोलत असते. तेव्हा इकडे सरोज म्हणत असते, की "अद्वैत, अरे माझ्या आणि तुझ्या बाबांच्या बाबतीत जे झालं ना, ते तुझ्या बाबतीत व्हावं असं मला वाटत नाही आहे. हे बघ, आम्ही दोघेजणं जरी नवरा-बायको होतो, तरीसुद्धा आमच्यामध्ये प्रेम नव्हतं. आम्ही नातं टिकवण्याचा जरूर प्रयत्न केला, पण ते काही टिकलं नाही." तेव्हा इकडे अद्वैत, "आम्ही दोघेजणं तुला एकत्र वाढवू नाही शकलो. तुला कुणीतरी एकटंच वाढवत होतं. जर मी इथे असेन, तर तुझे बाबा नसायचे. तुझे बाबा असतील, तर मी नसायचे. म्हणून तुला दोघांचंही प्रेम मिळालं नाही. पण मला सगळं काही कळतं. आमच्या दोघांमुळे तुला खूप जास्त सर्व्हाइव्ह करायला लागलं होतं. मला ते पण माहिती आहे. पण आम्ही जे काही आमच्या आयुष्यामध्ये केलं, ते तुझ्या आयुष्याला यावं मला असं अजिबात वाटत नाही." तेव्हा इकडे अद्वैत म्हणतो, "पण आई तू आत्ताच सगळं हे का बोलतेस? मला कळत नाही आहे." तेव्हा इथे सरोज म्हणत असते, "तुझ्या काळजीपोटी. कारण का बघ ना, तुझं लग्न एका अशा मुलीबरोबर झालं आहे, जी मुलगी तुझ्या अजिबातच म्हणजे इथे लायकीची नाही आहे असं म्हणालास तरीसुद्धा चालेल. अरे तुमच्या दोघांमध्ये काही सिमिलर नाही आहे. तुमच्या दोघांमध्ये तुम्हाला जोडून ठेवणारं असं काहीच नाही आहे. तुला ते दिसतं का? तू मला सांग ना अद्वैत, तुमच्यामध्ये प्रेम निर्माण झाले का?" अद्वैत म्हणतो, "नाही." तेव्हा सरोज म्हणते, हेच मला बोलायचं आहे. अजून तुमच्यामध्ये जर प्रेमच निर्माण झालेलं नाही आहे, तर तुमचं लग्न कसं काय टिकणार?" त्यामुळे इथे आता अद्वैतला खूप सारे प्रश्न हे पडलेले असतात. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे सरोज अद्वैतला म्हणत असते, की "ती मुलगी तुला आणि मला एकमेकांपासून वेगळं करण्याचे प्रयत्न करते. तुझ्या बाबांनंतर मला कुणाचा आधार आहे? तर तुझा, माझ्या मुलाचा. पण ती मुलगी जेव्हापासून आली आहे ना आपल्या घरामध्ये, तिने मला आणि तुला एकमेकांपासून जणू काही वेगळंच केलं आहे आणि मला ते सहन होणार नाही." तेव्हा इथे अद्वैत म्हणतो, "आई असं काही नाही आहे. तू नको बरं रडू. हे बघ आपल्यामध्ये काही बदलणार नाही आहे. तुला कळतंय का?" त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे अद्वैत विचार करत असतो. तो म्हणत असतो, की इथे कलाबरोबर हे नातं ओढत ताणत आता संसार करण्यापेक्षा इथे मला माझ्या कुटुंबाकडे लक्ष देणं
खूप जास्त महत्त्वाचा आहे. म्हणजे तिच्याबरोबर संसार ओढत असताना माझ्या कुटुंबाकडे दुर्लक्ष जर होत नाही आहे ना, हे बघायला हवं. माझे जन्माचे नाते मला टिकवायचे आहे. त्याचबरोबर इथे राहुल म्हणत असतो, की नैना म्हणजे इथे सरोज मामी अद्वैत आणि कलाला वेगळं करण्यासाठी त्याचे कान भरते. ती अगदी चांगलंच करते, पण मग आपल्याला सुद्धा काहीतरी करायला हवं ना. जर सरोज मामी एवढे प्रयत्न करते अद्वैत आणि कलाला एकमेकांपासून वेगळं करण्यासाठी, तर मग आपण पण ह्याच्यामध्ये त्याला धक्का दिलेला कितीतरी चांगला, बरोबर की नाही? त्यामुळे लवकरात लवकर दोघेजण एकमेकांपासून वेगळे होतील आणि ती कला इथून निघून जाईल, असं आता राहुल नयनाला म्हणतो.